मॉर्निंग चिल्ड्रन्स, वेलकम टू अवर चॅनल एसपी ट्युटोरियल्स एज्युकेटर. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 2 युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.9 टेरी अँड सिमी. टेरी अँड सिमी. चला तर सुंदर असे इथे स्टोरी देण्यात आलेली आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, हाऊ टू स्विम, कसं पोहायचं, कसं स्विम करायचं हे तुम्हाला माहित आहे का, असं येथे क्वेश्चन देण्यात आलेलं आहे. तर कसं स्विमिंग करायचं त्याच रिलेटेड खाली आपल्याला स्टोरी देण्यात आलेली आहे. त्याच्यावरून आपण येथे समजून घेऊ शकतो. पहा कसं आपण स्विमिंग करू शकतो. तर काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, रीड केअरफुली. तर लक्षपूर्वक वाचा म्हटलेलं आहे. टेरी द टर्टल अँड सिमी द फिश वेअर गुड फ्रेंड्स. टेरी नावाचा एक टर्टल होता. टर्टल म्हणजेच काय, कासव. त्याचं नाव होतं टेरी. तर सिमी नावाची एक फिश होती, म्हणजेच काय, मासा होती. तर ते दोघे काय होते, खूपच छान मित्र होते. काय होते, खूपच छान असे फ्रेंड्स होते किंवा मित्र होते. टेरी वॉन्टेड टू स्विम लाईक अ स्विमी बट ही वॉज स्कॅर्ड. येथे टेरीला म्हणजेच काय, कासवाला या फिश सारखं म्हणजेच काय, या माशासारखं, सिमी सारखं पोहायला शिकायचं होतं, स्विम करायला शिकायचं होतं. पण त्याला स्विमिंग करायला खूपच भीती वाटत होती. स्कॅर्ड, स्कॅर्ड म्हणजेच काय, भीती वाटणे. पण त्याला स्विमिंग करणं म्हणजे खूपच भीती वाटायचं. वन हॉट डे सिमी सेड. तर एके दिवशी खूपच गरमी होती, उष्णता खूप होती, म्हणजेच काय, खूपच ऊन पडत होतं. त्यावेळी सिमी नावाची जी फिश आहे ती तेथे टेरीला काय म्हणाली पहा. सिमी सेड, टेरी कम इन, द वॉटर इज कूल. तर येथे ती सिमी काय करत आहे, टेरीला बोलवत आहे. कुठे, पाण्यात. काय म्हणून बोलवत आहे पहा, टेरी कम इन. तर टेरी, पाण्यात ये. तर पाणी कसं आहे, थंड आहे, असं ती त्या टेरीला बोलवत आहे. टेरी सेड. तर टेरी सुद्धा काय म्हणतोय पहा, इफ आय ड्रॉन. तर टेरी काय म्हणते त्या सिमीला, जर मी पाण्यात आलो आणि मी जर बुडालो तर, असं येथे तो सिमीला सांगतोय. तर सिमी सुद्धा काय म्हणते पहा, टर्टल्स कॅन स्विम जस्ट ट्राय. तर जे टर्टल्स असतात, जे कासव असतात, त्यांना स्विमिंग करता येतं, असं येथे सिमी त्या टेरीला समजावून सांगत आहे. तू प्रयत्न तरी कर, तू ट्राय तरी कर, तुला काय येईल, स्विमिंग करता येईल, असं सिमी त्या टेरीला समजावून सांगत आहे. टेरी टूक अ डीप ब्रीथ. तर येथे टेरीनं काय केलेलं आहे, मोठा श्वास घेतलेला आहे. खोल असा श्वास येथे त्यांनी घेतलेला आहे. ही पुट वन फूट इन द वॉटर अँड देन अदर. त्यांनी पहिलं स्वतःचं जे पाय आहे, फूट आहे, ते पाण्यात ठेवलेलं आहे. त्यानंतर दुसरं फूट म्हणजेच काय, दुसरं पाय येथे पाण्यात ठेवलेलं आहे. स्प्लॅश स्प्लॅश करत, म्हणजेच काय, पाण्यामध्ये छपक छपक करत तो काय करू लागला, मूव्ह करायला स्टार्ट करू लागला, पोहायला स्टार्ट करू लागला. कशाच्या हेल्पनं, फ्लिफरच्या हेल्पनं. फ्लिफर म्हणजेच काय, जे कासवाचे जे पाय असतात ते पोहण्यासाठीच असतात. मग त्यांच्या पायांना इंग्लिशमध्ये फ्लिफर्स असे म्हणतात. तर हेच इथे सांगण्यात आलेलं आहे पहा. ही पुट वन फूट इन द वॉटर, म्हणजेच त्यांनी पहिला पाय पाण्यात ठेवला. देन द अदर, दुसरा पाय सुद्धा तेथे त्यांनी पाण्यात ठेवला. स्प्लॅश स्प्लॅश म्हणजेच काय, पाण्याचा आवाज झाला. कसा आवाज झाला, स्प्लॅश स्प्लॅश असा आवाज झाला, म्हणजेच काय, छपाक छपाक असा आवाज झाला. ही मूव्ड हिज फ्लिपर्स अँड लो. आणि तेथे स्वतःचे पाय तो काय करू लागला, हलवू लागला. फ्लिपर्स काय करू लागला, तो हलवू लागला. लो, खूपच छान झालं. बघा, लो म्हणजेच काय, बघा. ही वॉज स्विमिंग इन वॉटर. तर तो काय करू लागलेला आहे, आता पाण्यामध्ये काय करू लागलेला आहे, स्विम करू लागलेला आहे, पोहायला शिकला आहे. फ्रॉम दॅट ऑनवर्ड्स टेरी वॉज नो लॉंगर स्केअर्ड ऑफ द वॉटर. त्या दिवसापासून टेरीला कधीच पाण्याची भीती वाटली नाही. तर अशा प्रकारे सिमीच्या हेल्पनं तो टेरी टर्टल पाण्यात स्विम करायला शिकला. वॉटरमध्ये काय करायला शिकला, स्विम करायला शिकला. तर अशा प्रकारे ही स्टोरी आपण सुंदर अशा पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो. तर खाली आपल्याला काही वर्ड्स देण्यात आलेले आहे, त्याचे मीनिंग्स येथे समजून घेऊया. टर्टल म्हणजे कासव,
स्केर्ड म्हणजेच काय भीती वाटणे, ड्रॉन म्हणजेच काय बुडणे, ब्रीद म्हणजेच काय श्वास घेणे, स्प्लॅश म्हणजेच काय पाण्याच्या आवाजाला छपाक असे म्हणतात, तर इंग्लिशमध्ये त्याला स्प्लॅश असे म्हणतात. फ्लिपर्स म्हणजेच काय कासवांच्या पायांना येथे फ्लिपर्स असं म्हटलेलं आहे. आणि स्विमिंग म्हणजेच काय पोहणे. तर अशा प्रकारे येथे आपण त्या वर्ड्सचे मीनिंग पाहून घेऊ शकतो. तर लेसन रिलेटेड खाली काही आपल्याला क्वेश्चन्स देण्यात आलेले आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये पंक्च्युएट द फॉलोइंग युजिंग कॅपिटल लेटर, फुल स्टॉप अँड क्वेश्चन मार्क अँड राईट देम असे इथे म्हणण्यात आलेलं आहे. तर खाली आपल्याला काही सेंटेन्सेस देण्यात आलेले आहेत. तर खाली काही आपल्याला वाक्य दिलेली आहेत. तर त्या वाक्यांमधल्या फर्स्ट लेटरला पहा, फर्स्ट जे लेटर्स आहेत त्या सगळ्या फर्स्ट लेटरना आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचं आहे. जसं की येथे स्मॉल डब्ल्यू दिलेला आहे, तर येथे आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटल डब्ल्यू लिहायचं आहे. तर येथे टेरीचं स्मॉल टी दिलेला आहे, तर येथे आपल्याला काय लिहायचं आहे, कॅपिटल डी लिहायचं आहे. तसंच येथे आर मधला जो ए आहे, ही मधला जो एच आहे किंवा यामधला जो आय आहे, त्या सगळ्यांना आपल्याला येथे काय करायचं आहे, कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचे आहेत. काय करायचे आहे, कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचे आहेत. आणि सेंटेन्स ॲज इट इज येथे लिहून घ्यायचं आहे. आणि सेंटेन्स ॲज इट इज लिहून तेथे आपल्याला फुल स्टॉप किंवा क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. आता फुल स्टॉप कुठे द्यायचं आणि क्वेश्चन मार्क कुठे द्यायचं आहे ते येथे समजून घेऊया. जर आपल्याला फक्त सेंटेन्स दिलेला असेल, फक्त वाक्य दिलेलं असेल, तर तेथे आपण काय देऊ शकतो, फुल स्टॉप देऊ शकतो. पण सेंटेन्स मध्ये जर क्वेश्चन विचारला असेल किंवा प्रश्न विचारला असेल, तर तेथे आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. जसं की येथे आपण पाहून घेऊ शकतो. फर्स्ट वन आहे व्हॉट इफ आय ड्रॉन. तर येथे काय म्हणतोय, मी बुडालो तर काय होईल, असं येथे टेरी प्रश्न करत होता. कोणाला, सिमीला. तर हा काय झाला, प्रश्न झाला. तर येथे काय होईल, क्वेश्चन मार्क येईल. तर अशा प्रकारे सेंटेन्स लिहून घेऊ शकतो पहा. तर फर्स्ट लेटर काय झाला, कॅपिटल झाला. आणि येथे ड्रॉ नंतर काय आलं, क्वेश्चन मार्क आलं. तर सेकंड वन आहे टेरी वॉन्टेड टू स्विम लाईक अ सिमी. तर हा सिंपल सेंटेन्स आहे, फक्त सेंटेन्स देण्यात आलेला आहे, क्वेश्चन विचारण्यात आलेलं नाहीये. तर येथे आपल्याला फक्त फुल स्टॉप द्यायचा आहे, फर्स्ट लेटर कॅपिटल लिहायचं आहे. जसं की येथे टेरीचा, येथे टेरी मधला जो टी आहे त्याचा येथे काय झालेला आहे, कॅपिटल टी झालेला आहे. ॲज इट इज फुल सेंटेन्स लिहून लास्टला आपल्याला काय करायचं आहे, फुल स्टॉप द्यायचा आहे. त्याच प्रकारे C1 आहे आर यू रेडी. तर तू तयार आहेस का, असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. पहा, प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर येथे आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. तर फर्स्ट लेटर आपल्याला कॅपिटल काढायचं आहे. येथे आपण ए कॅपिटल लिहिलं पहा, येथे स्मॉल आहे तर त्या जागी येथे आपण कॅपिटल ए लिहिलं आणि लास्टला काय केलं, क्वेश्चन मार्क दिलं. तर हा तयार झाला, आर यू रेडी. D1 आहे ही वॉज स्विमिंग इन द वॉटर. तर सिंपल सेंटेन्स आहे, फर्स्ट लेटर कॅपिटल आणि लास्टला फुल स्टॉप. त्याच प्रकारे E1 आहे आय एम पेंटिंग अ पिक्चर. हा सुद्धा सिंपल सेंटेन्स आहे. तर फर्स्ट लेटर कॅपिटल येईल आणि लास्टला फुल स्टॉप येईल. अँड लास्ट वन आहे नन ऑफ दिस रोड्स गो टू आग्रा. तर याच्यातला कुठला रस्ता आग्र्याला जात नाही असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर हा सुद्धा सिंपल सेंटेन्स आहे. तर फर्स्ट लेटर आपल्याला येथे कॅपिटल काढायचं आहे आणि लास्टला येथे आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. तर अशा प्रकारे येथे पंक्च्युएट द फॉलोइंग हे आपण पाहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर फोर्थ वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर काय विचारण्यात आलेलं आहे पहा, हु वॉज अ टेरी. तर टेरी कोण होता, तर टेरी एक टर्टल होता, म्हणजेच काय, कासव होता. तर येथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो पहा, टेरी वॉज अ टर्टल. सेकंड वन आहे हु आस्क्ड टेरी टू कम इन वॉटर. तर टेरीला पाण्यात येण्यासाठी कोणी विचारलं, तर सिमी या फिशनं येथे टेरीला विचारलेलं आहे. तर येथे आपण आन्सर लिहू शकतो पहा, सिमी द फिश आस्क्ड टेरी टू कम इन द वॉटर. अँड C1 आहे व्हॉट डिड टेरी वॉन्ट. टेरीला काय पाहिजे होतं, तर सिमी जसं स्विमिंग करती पाण्यात
त्याच प्रकारे टेरीला सुद्धा पाण्यात स्विम करायचं होतं. तर इथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो पहा. टेरी वॉन्टेड टू स्विम लाईक अ सिमी. D1 आहे. हाऊ वॉज द डे. डे कसा होता? दिवस कसा होता? हॉट होता. खूपच गरमी होती. तर येथे आपण आन्सर लिहू शकतो पहा. द डे वॉज हॉट. E1 आहे. हाऊ डिड टेरी स्टार्ट स्विमिंग. तर टेरी स्विमिंग करायला कसा शिकला? कसा स्टार्ट केला? असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर आन्सर लिहू शकतो पहा. Terry took a deep breath, put one foot in water and then other, moved his flippers and started swimming. तर अशा प्रकारे येथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर 5th वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. खाली काही आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत. त्या वर्ड्सना पुन्हा आपल्याला काय करायचं आहे? अरेंज करायचं आहे. आणि अरेंज करून त्यापासून एक नवीन येथे आपल्याला मीनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. जसं की येथे वॉज देण्यात आलेला आहे. WAS वॉज देण्यात आलेला आहे. तर त्याला पुन्हा रिअरेंज करून काय करण्यात आलेलं आहे? SAW सॉ म्हणजेच काय? पाहणे. हा मीनिंगफुल वर्ड येथे तयार केलेला आहे. त्याच प्रकारे खाली सुद्धा आपल्याला काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत. त्यांना सुद्धा आपल्याला रिअरेंज करून त्यापासून न्यू वर्ड्स येथे फॉर्म करायचे आहेत. जसं की सिंक पासून येईल स्किन, स्टॉप पासून येईल पोस्ट आणि टॅप पासून येईल पॅट, टोन पासून येईल नोट, फ्लो पासून येईल वॉल, स्टार पासून येईल रॅट्स, सेव पासून येईल वेज, नेम पासून येईल मी, रेस पासून येईल केअर, ऍक्ट पासून येईल कॅट, बेअर पासून येईल बियर अँड ईट्स पासून येईल सीट. दॅट आफ्टर 6th पण क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे. फ्रेम मीनिंग दॅट आफ्टर 6th वन येथे देण्यात आलेला आहे. फ्रेम मीनिंगफुल सेंटेन्सेस युजिंग द फॉलोइंग वर्ड्स. तर खाली आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत. ते वर्ड्स यूज करून आपल्या ओन वर्ड्स मध्ये येथे आपल्याला काय करायचं आहे? सेंटेन्स तयार करायचं आहे. जसं की फ्रेंड वरून येथे आपण अशा प्रकारे सेंटेन्स तयार करू शकतो पहा. सीता इज माय बेस्ट फ्रेंड. स्विम पासून काय तयार करू शकतो पहा. आय लाईक टू स्विम इन द पूल. कूल पासून काय येईल पहा. द वॉटर फील्स कूल अँड नाईस. मूव पासून काय येईल पहा. टर्टल्स मूव विथ द लेग्स. अँड स्केर्ड पासून काय येईल पहा. रीमा वॉज नो लॉंगर स्केर्ड ऑफ अ वॉटर. तर अशा प्रकारे येथे आपण या वर्ड पासून मीनिंगफुल सेंटेन्स येथे प्रिपेअर करू शकतो. दॅट आफ्टर 7th वन क्वेश्चन येथे विचारण्यात आलेला आहे. आर यू स्केर्ड ऑफ एनिथिंग? टॉक विथ युअर फ्रेंड्स अबाउट इट. तर तुम्ही कोणत्या गोष्टीपासून भीता का? कोणत्या गोष्टीला भीता का? तर त्या गोष्टी तुमच्या फ्रेंड सोबत करा असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर आन्सर अशा प्रकारे लिहून घेऊ शकतो पहा. यस आय एम स्केर्ड ऑफ द डार्क अँड बिग डॉग्स बट माय पेरेंट्स हेल्प मी फील सेफ अँड ब्रेव. तर अशा प्रकारे येथे आपण याचं आन्सर लिहून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे एक्सरसाइज रिलेटेड येथे आपण क्वेश्चन्स अँड आन्सर्स पाहिलो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 1.9 टेरी अँड सिमी हा लेसन पाहिलो आणि त्या रिलेटेड येथे क्वेश्चन आन्सर सुद्धा पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.